नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आता आपण पाहणार आहोत वाढदिवस बॅनर PLPचा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला पासवर्ड मिळून जाईल. पासवर्ड हा 3 स्टेपमध्ये आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे. व्हिडिओ जर पूर्ण तुम्ही पाहिला नाही तर पासवर्ड व्हिडिओमध्ये मिळणार नाही. मी पासवर्ड हा बोलून दाखवणार आहे, कुठेही तुम्हाला टाईप केलेला दिसणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. व्हिडिओ कसा झाला आहे ते काही राहिलं असेल तर कमेंट तुम्ही करून सांगू शकता. त्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करू. हा जो बॅकग्राऊंड मी इथं वापरलेला आपल्याला दिसतो आहे, हा जो बॅकग्राऊंड हा जो मी पिक्सल लॅबमधूनच घेतलेला आहे. जसं की फर्स्ट ऑप्शन, सेकंड ऑप्शन, थर्ड ऑप्शन आणि चौथा ऑप्शन जो आहे तो यावर कलर ऑप्शन आहे. कलर ऑप्शनद्वारे तुम्ही हा बॅकग्राऊंड बदलू शकता. तुम्हाला जर हा ठेवायचा हा ठेवू शकता, पुढे जर हा ठेवायचा हा ठेवू शकता, हा ठेवायचा हा ठेवू शकता. जर तुम्हाला कोणताही बॅकग्राऊंड आवडला असेल तो तुम्ही इथे ठेवू शकता. आणि त्याला ॲडजस्टमेंट करण्यासाठी हा जो प्लसचं बटन आहे इथे तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. तुम्हाला कशापैकी बॅकग्राऊंड हा पाहिजे आहे. मी हा बॅकग्राऊंड घेतलेला आहे. पुढे आपण पाहणार आहोत. पुढे जाऊन आता व्हिडिओला सुरुवात करू. आता हे जो टेक्स्चर तुम्ही पाहताय स्क्रीनवर तो फ्रंट टेक्स्चर आपण घेतलेला आहे. बॅकमध्ये आपण हा घेतलेला आहे. बॅकग्राऊंड हे घेतलेलं आहे. त्यानंतर फ्रंट बॅकग्राऊंड जे आहे ते एक पेपर टेक्स्चर घेतलेला आहे. तुम्ही झूम करून पाहू शकता. पेपर टेक्स्चर या ठिकाणी आपण दिलेला आहे. तो तुम्ही कोणत्याही डिझाईनसाठी वापरू शकता. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत एक पट्टी, गुलाबी कलरची पण एक पट्टी दिलेली आपल्याला दिसते आहे प्रत्येकाला. ही जी पट्टी आहे हिची तुम्ही PNG कशी तयार करायची आणि पट्टी कशी तयार करायची याच्यावरून वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. आणि PNG कशी तयार करायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. पुढे गेल्यानंतर आपण एक इफेक्ट दिलेला आहे. तो इफेक्ट तुम्ही पाहू शकता. एकदम क्लिअर इफेक्ट असं आपण इथे दिलेला आहे. त्याचीसुद्धा PNG कशी तयार करतात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि तुम्हाला ऑलरेडी PNG या मिळणार आहे व्हिडिओमध्ये. पुढे पाहू शकतो आपण हे जे आहे एक टेक्स्ट आहे. यामध्ये कोणतेही PLP वगैरे नाही, टेक्स्ट तुम्ही बदलवू शकता. तुमच्याप्रमाणे जे तुम्हाला टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता. आता आपण जिथे नाव नाही टाकलेलं आहे, फक्त तुम्हाला नाव टाका असं लिहिलेलं आहे. म्हणजे तुमचं कोणतंही नाव असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर आणि हे टेक्स्चरसुद्धा एक असा फॉन्ट आहे. हा जो फॉन्ट आहे हा साधा फॉन्ट आहे, देवनागरी फॉन्ट. हा कोणताही दुसरा फॉन्ट आपण इथे वापरलेला नाही. देवनागरी फॉन्ट. तुम्हाला फॉन्टची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण पुढे पाहू. ही PNG आहे. आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. ही PNG कशी तयार करायची हे तुम्हाला मी यानंतर सांगणार आहे. ही जी मी याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही कोणत्याही बर्थडे बॅनरसाठी ही PNG वापरू शकता. त्यानंतर आपण पुढे पाहू. हे तुम्ही इथे पाहू शकता. इथे एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला दिलेलं आहे. आपल्याला तुम्ही वरती एक कविता दिलेली आहे. या कवितेमुळे जी बॅनर आहे याला एक व्यवस्थित एक असं डिझाईन म्हणून दिसत असते. त्यानंतर आपण त्यावर झूम करून घेऊ. त्यानंतर पुढे व्हिडिओच्या पुढे आपण एक असं अजून एक पट्टी आपल्याला इथे दिसते. समोरची पट्टी आहे ती आपल्याला इथे दिसते. अजून डिझाईनमध्ये व्यवस्थितरित्या ही आलेली असते. ही पट्टीची PLP कशी बनवता, PNG कशी तयार करता हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर पुढचं हे आहे आपलं एक हा चौकोन आपण इथे घेतलेला आपल्याला दिसतोय का चौकोन. ही जी बॉर्डर आहे ही आपण घेतलेली आहे या ठिकाणी. त्यानंतर पुढे आपण पाहू. इथे माझ्या खालचे नाव दिसतं आहे, रोहित ग्राफिक्स. आज आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे. त्यानंतर पुढे आपला फोटो. हा जो फोटो आहे आपण डमी फोटो घेतलेला आहे. तुम्ही कोणताही फोटो इफेक्टनुसार याच्यावर करू शकता. इफेक्ट हा पिक्सआर्ट म्हणून मी तयार केलेला आहे. तुम्हाला इफेक्ट कसा तयार करायचा जर हवा असेल व्हिडिओ तर कमेंट करा. मी तुम्हाला लगेच व्हिडिओ दुसऱ्या दिवशी तयार करून देतो. हा इफेक्ट मी इथे वापरलेला आहे. त्यानंतर तुम्ही पूर्ण पाहू शकता. एकदम व्यवस्थित त्या आपण व्हिडिओ हा आपल्या तयार केला आहे. त्या पुढे पाहू आपण PNG या कशा तयार करायच्या. PNG आपण कशा तयार करायच्या हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एकदा आपण हे लॉक करून घेऊ. आता आपला सुरुवात आहे PNG ही कशी तयार करतात. आता PNG तयार करण्यासाठी जर तुम्हाला ह्या टेक्स्चरची जर PNG तयार करायची असेल तर हा जो आपला चौथा ऑप्शन दिसतो आपल्याला समोर, हा चौथा ऑप्शन, याच्यावर ट्रान्सपरंट ऑप्शन दिसतोय कलरच्या बाजूला, यावर क्लिक करायचा. हे झालं आपलं ट्रान्सपरंट. हे झाल्यानंतर आपल्याला इथे डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड करायचं म्हणजे
आणि कधीही डाउनलोड करत असताना अल्ट्रामध्ये सेव्ह करायचं. अल्ट्रामध्ये सेव्ह केल्याने व्यवस्थितरित्या एक इमेज तयार होत असते. सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आणि आता आपल्याला PNG तयार झालेली दिसते. ही PNG जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ जर पूर्ण आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला 3 स्टेपचा मी आत्ताच सांगून देतो. पूर्ण व्हिडिओ आहे 25, 26, 27 या 3 प्रकारचे आपल्याला मी दिलेलं आहे पासवर्ड. हे पासवर्डवर टाका आणि ही जी फाईल आहे ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता आणि PNG फुटेजचा हाच पासवर्ड आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडला असेल व्हिडिओ तर आणि कमेंट करा की कसा व्हिडिओ झालेला आहे. जर तुम्हाला यातील पुढच्या व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि इफेक्टचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे देणार आहे. थँक्यू.